जबरदस्त गोलंदाजी आणि नक्कीच आपल्या संघासाठी एक अवघ्या 55 धावांचं आव्हान डिफेंड करण्यामध्ये यश प्राप्त केलं उत्तम बॉईज संघाने. तितकंच चांगलं काम आपण नक्कीच मड 11 संघाने देखील बघितलं. मड 11 संघाने देखील 56 धावा डिफेंड केल्यात. जर बघायला गेलो तर दोन्ही संघाचा बॉलिंग लाईनच चांगला आहे. नक्कीच चांगला सामना प्रेक्षकांना बघायला भेटते, यात काही शंका नाही. तर चला पंचांना देखील विनंती करतो तर स्पीडअप करा, कारण याच्यानंतरही आपल्याला अजूनही 4 मॅच बाकी आहेत. नक्कीच आज आपण बघितला तर ईस्टरच्या एक दिवस हा पुढचा दिवस आहे. नक्कीच भरपूर परिसरामध्ये आज चौकला स्पर्धा चालू आहे. त्याच्यानंतर मग गोरायला देखील स्पर्धा होणार आहेत. बकरा चषक इथं देखील स्पर्धा चालू आहे. बऱ्याचशा ठिकाणी स्पर्धा आहेत आणि या पंचामार्फत आम्हाला लेट्स प्लेचा असा इशारा येतोय. मग या पहिल्या षटक घेऊन गोलंदाज सॅनियो बेस्ट टू बेस्ट मॅन ऑफ द मॅचच्या विरुद्ध मॅन ऑफ द मॅच हा कॉन्ट्रॅस्ट सध्या मैदानाच्या आत आपण बघत आहोत. बघूया सॅनियोच्या समोर चेतन. पहिला चेंडू घेऊन सॅनियो. पहिला चेंडू ब्लॉक कल खोलावर टाकलेला चेंडू होता. क्षेत्ररक्षक जितेश आहेत तिथे. पहिल्या मॅच मध्ये जितेश उपस्थित नव्हते, पण नक्कीच आता मात्र आपली कामे झाली असतील, कारण उद्या ईस्टर आहे. मी अगोदर देखील उल्लेख केला की प्रत्येक ईस्टरच्या तयारीमध्ये असेल, कुणाला केस कापायचे असतील, कुणाला शॉपिंग बाकी असेल, भरपूर कामे आहेत. बघूया सॅनियो आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन. यावेळी फुल टॉस होता, पण लोवर फुल टॉस. बघूया इथून धोका, डायरेक्ट हिट. पण नक्कीच इथून जर चेंडू यष्ट्यांना आदलला असता तर नक्कीच फलंदाज मला वाटतं विशाल्याला परतावं लागलं असतं. मागील सामन्यामध्ये विशाल्याने एक षटकार ठोकला होता. बघूया बेस्ट वर्सेस बेस्ट. सॅनियो अफलातून कामगिरी सध्या तरी या मुलाच्या मार्फत चाललंय. हाईट कम फाईट ज्यादा हेच सूत्र त्याच्यासाठी नक्कीच सूट असेल. बघूया पुन्हा एकदा सॅनियोच्या नक्कीच समोर चेतन यांना आपण बघू शकता. पुन्हा एकदा ब्लॉकरचा चेंडू इन द एअर. झेलची संधी आणि बेस्ट वर्सेस बेस्ट मध्ये सॅनियो जिंकलेला असंच म्हणावं लागेल. कम ऑन डीजे. तब्बल मला वाटतं 25 ते 26 धावा, 24 धावा कुठल्या होत्या. अर्ध्या धावा मला वाटतं चेतन याने. हॅलो 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 तर बघूया चेतन यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या अनिकेत जात आहेत. तर नक्कीच थोडंसं स्पीडअप करा. आपण बघितलं तर भरपूर ऊन आहे. नक्कीच पुढच्या महिन्यामध्ये हाय अलर्ट सुद्धा केलं आहे की जास्त उन्हामध्ये नक्कीच फिरू नका. पण नक्कीच एक मात्र सर्वांचं क्रिकेटवरचं प्रेम म्हणून नक्कीच सर्वस्व पणाला लावत आहेत खेळाडू. तर नक्कीच पंचांची भूमिका देखील तेवढीच कठीण झालेली आहे, कारण नक्कीच तासोतास त्यांना उन्हामध्ये, कारण आपण बघितलं तर क्रिकेटर लोकांना एक इनिंग करून मैदानाच्या बाहेर जाऊ शकतात, सावलीमध्ये जाऊ शकतात, पण पंचांना फक्त हार्डली 5 मिनिटांचा ब्रेक असतो. जर 3 पंच असले तेव्हाची वेगळी गोष्ट वेगळी की एक इनिंगचा ब्रेक एक पंच घेऊ शकतो. बघूया सॅनियो ह्यावेळी नक्कीच चेंडू पडल्यानंतर भिंगरी सारखा वळलेला आहे आणि असे निर्धाव चेंडू. क्या बात आहे सॅनियो, जबरदस्त गोलंदाजी. नक्कीच असं म्हणा की ह्या मुलाने हे वर्ष नक्कीच आपल्या नावावर केले. उत्तम बॉईज संघामार्फत खेळत असताना अफलातून कामगिरी. ह्यावेळी पुन्हा एकदा क्या बात आहे. आणि नक्कीच एक उल्लेख नक्कीच करेन, हा गोलंदाज देखील ऑलराऊंडर म्हणा UCPL मधूनच वर आलेला आहे. आणि नक्कीच तिथून घेतलेला तो इमर्जिंगचा प्लेयर आणि त्याच्यानंतर नेक्स्ट इयरला त्याने उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब घेतला. आणि नक्कीच आज मात्र एक गाव फॉर्मॅटमध्ये का अतिशय कमालीची फलंदाजी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून होत आहे. तर नक्कीच कौतुकाची गोष्ट आहे. जबरदस्त कामगिरी सॅनियो. इथून नक्कीच पातवाडी संघाला देखील कमबॅक करावं लागेल. निर्धाव चेंडू जात आहे त्याच्यावर लक्ष द्यावं लागेल. पुन्हा एकदा इन द एअर. बघूया आणखी एक झेल होईल का. वा क्या बात आहे, जबरदस्त झेल.
कॅश्मीर होते यष्ट्यांच्या मागे, कुठली चुकी करणार नाही, जाईल आणखी एक विकेट. कम ऑन डीजे. गोलंदाज मैदानाच्या आता मात्र आकाश जाधव का अफलातून कमालीची गोलंदाजी केली सॅन्युयाने. फक्त आणि फक्त 2 धावा दिल्या आणि 2 घडी देखील बाद केल्या. जबरदस्त गोलंदाजी नक्कीच आतापर्यंत बांधून ठेवलंय असंच मला. इथून नक्कीच कमबॅक करावं पातवाडी मड 11 संघामध्ये ती नक्कीच बॅटिंग लाईनअप आहे की ते 40च्या पलीकडे धावा नेऊ शकतात. आता मात्र षटक क्रमांक 2 घेऊन बघूया ह्यावेळी काहीच वेगळं करण्याचा प्रयत्न कुठेतरी डॉरेस्टन यांना नक्कीच पुढच्या क्रमांकावर आणण्याचा प्रयत्न होतोय. नक्कीच मागील मॅच मध्ये बघितलं शेवटचं षटक हाताळलं होतं डॉरेस्टन याने. बघूया डॉरेस्टन आपल्या षटकातील पुढचा चेंडू. बघूया विशाल स्ट्राइक एंडला आहे. यावेळी नक्की शॉर्ट बॉल होता पण नक्कीच मागच्या दिशेने चांगला खेळून काढला. बघूया किती धावा भेटतील. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. आउटफील्ड तिथे थोडीशी खराब आहे. चेंडू नक्कीच अडकलेला आहे. 4 धावा तर भेटल्या असत्या पण आउटफील्ड थोडीशी तिथे ग्रास्य आहे आणि चेंडू अडकलेला आहे. 2 धावा भेटतील. या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या 4 मध्ये पोहोचलेली आहे. डॉरेस्टनचा पहिला चेंडू बघितला तर शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. पुल करायचा होता. बॅटच्या वरच्या कडेला चेंडू लागला आणि चेंडू मागे गेला. 2 धावा भेटल्या. 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या थोडीशी पुढे वाढली. पण नक्कीच इथून हवाई सफरचे फटके देखील मारावे लागतील इथून मड 11 संघाला. बघूया एका बाजूला उत्तन बॉयज उत्तन तर एका बाजूला मड 11 मड असे 2 तुल्यबान संघ आणि दोन्ही नक्कीच कोलीवाड्यातील संघ आहेत. तर नक्कीच एक चांगली मजा या सामन्याला देखील येते यात काही शंका नाही. बघूया डॉरेस्टन आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळून काढलाय. गॉडसन पुन्हा एकदा चेंडूला चेस करत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा इथून नक्कीच धोक्यामध्ये होत्या पण 2 धावा तिथे पूर्ण केल्यात. या 2 धावसंख्येने संघ पोचतोय 6 धावसंख्येवर. तर बघूया डॉरेस्टन आतापर्यंत 2 चेंडूवर 4 धावा डॉरेस्टनच्या आलेल्या आहेत. बघूया नक्कीच विशाल कुठेतरी चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून होतोय. पुल करायचा आहे पण नक्की सक्सेसफुल होत नाहीत. 2 वेळा मिस झालेले आहेत. बघूया पुन्हा एकदा डॉरेस्टन पण यावेळी बघूया यावेळी मिस होणार नाही. कडक पे धडक चेंडू गेलाय सीमारेषा पार. षटकार. कम ऑन डीजे. आयोजकांना विनंती आहे चेंडू द्या. नक्कीच या षटकाराच्या साहाय्याने धावसंख्येकडे जर पाहिले तर धावसंख्या जरी म्हणजे डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचले. 12 धावा पूर्ण झालेल्या आहेत. या षटकामागे 3 चेंडूवर नक्कीच 10 धावा आलेल्या आहेत आणि नक्कीच एक क्वेश्चन मार्क असेल गॉडसन की का ओव्हरसाठी आलेल्या नाहीत. कदाचित दुखापत असतील शेवटच्या षटकामध्ये येतील पण नक्कीच सुरुवातीला प्रेशर निर्माण झालंय. ते प्रेशर 3 चेंडूवर 10 धावा खर्च केलेल्या आहेत. बघूया पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन डॉरेस्टन विशाल यांच्यासाठी
यावेळी जबरदस्त चेंडू, सरप्राइझिंग चेंडू, चेंडू पडल्यानंतर नक्कीच अतिरिक्त उछाल आणि आणखी एक निर्धाव चेंडू. यावेळी नक्कीच चांगला वेग या चेंडूवर काढला होता. डॉरेस्टन याचं कौतुक करेन. कमबॅक काय असतोय नक्कीच त्याने दाखवून दिलं या चेंडूवर. बघूया अजून या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. विशाल नक्कीच आतापर्यंत चांगली फलंदाजी मैदानाच्या आत करते, कुठेतरी संघाचा भार सांभाळत आहे. जसा भार मला वाटतं पहिल्या सामन्यामध्ये चेतन यांनी सांभाळला होता, तीच कामगिरी विशाल याच्या माध्यमातून होत आहे. बघूया पुन्हा एकदा नक्कीच काही रनामध्ये बेल्स पडलेले आहेत तिथं. कारण आता मात्र नक्कीच हवेचा वेग आहे तो थोडासा वाढलेला आहे. आणि नक्कीच मुंबई इंडियन्सचे फ्लॅग आपण संपूर्ण बाउंड्री लाईनला बघू शकता. बघूया पुढचा चेंडू. यावेळी पुन्हा एकदा चेंडूला उडवलाय सरळ कंपाऊंड वर. 6 धावा. डीजे चुलीत फाटालो सलोट ग सविता चुलीत फाटालो. तर धाव संख्या झाली ती म्हणजे 18. अजून या षटकातील एक चेंडू टाकून व्हायचा. धावा या षटकामध्ये ज्या पद्धतीने लागत होत्या तशा येत आहेत. डॉरेस्टन चुकी काय करत आहेत, वारंवार खेळाडूच्या अंगावर चेंडू टाकण्याचा प्रयत्न, बॉडीमध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न, यष्ट्यावर टाकण्याचा प्रयत्न, यष्ट्यांच्या लाईनमध्ये टाकण्याचा प्रयत्न. सॅन्युआने काय केलं होतं, प्रत्येक चेंडू ऑफ स्टंप यॉर्कर वाईड लाईनवर चेंडू तुम्हाला हाताळावे लागतील जर तुम्हाला षटकार चौकारापासून वाचावं असेल. कारण ऑफ स्टंपला खेळणं भरपूर कठीण आहे. आपण बघितले भरपूर फटके त्या दिशेने अटकलेले आहेत. तर नक्कीच वाईड यॉर्कर चेंडू का नाही, नक्कीच जरी ओव्हरपिच चेंडू तुम्ही ऑफ स्टंपच्या दिशेने टाकला तरी तो चांगला चेंडू टाका किंवा एकेरी दुहेरीचा फटका तिथे फक्त येऊ शकतो. नक्कीच जर तुम्हाला अशा पद्धतीचे चेंडू जर वारंवार एष्ट्यावर टाकायचं असेल तर परफेक्ट क्रिकेटचं ब्रह्मास्त्र ब्लॉकल चेंडू किंवा तेज तरार याच्या अगोदर आपण जो चेंडू बघितला होता तो बघूया. हे थोडंसं महागडं षटक आतापर्यंत बघितलं तर या षटकामागून मला वाटतं 16 धावा डॉरेस्टन यांच्या आलेल्या आहेत. नक्कीच गॉडसन किका सारखा गोलंदाज देखील असताना काहीसं नक्कीच नवीन करण्याचा प्रयत्न, कारण स्लॉग ओव्हर मध्ये नक्कीच धावा कमी द्यायच्या असतील. यावेळी बघूया नक्कीच फटका बॅटावर लागलेला नाही. यावेळी चांगला चेंडू क्षेत्ररक्षक आहेत आणि यस यावेळी मात्र नक्कीच विशाल याला परतावा लागेल. कमॉन डी म्हणजे 18 धावा झाल्यात. पहिल्या षटकामागे 2 होत्या, या षटकामागे 16 आल्यात. तिसरं षटक घेऊन मला वाटतं गॉडसन किक आल्यात आणि नवीन फलंदाज आलेले ते म्हणजे आकाश ओमकार. बघूया नक्कीच ओमकार यांना कॅप्टन नॉक खेळावं लागेल इथून. गॉडसन नक्कीच मागील मॅच मध्ये थोडेसे दुखावग्रस्त झाले होते कारण हाताला चेंडू आदळला होता. नॉट झेल घेत असताना तो चेंडू हातावर लागला होता. इंटरेस्टिंग मॅच बघितली आपण पहिली मॅच. बघूया येणाऱ्या अजूनही 12 चेंडू मागे नक्कीच 20-25 धावा आल्या तर एक सन्मानजनक स्कोर उभा राहिले त्यात काही शंका नाही. यावेळी बघूया जबरदस्त फटका आहे आणि 440 चा झटका देखील आहे. जबरदस्त बिगी
फटका, क्या बात आहे. यावेळी नक्कीच ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता. पंच मॉन्टी सर आमच्यापर्यंत वलत आहेत. अवांतर धाव संख्येने 1 धावसंख्येची वाढ. धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 25 वर. इथून नक्कीच आता मात्र ज्या रन रेटची गरज होती मड 11 संघाला ती नक्कीच आपण बघू शकता. त्याच रन गतीने संघ आता पुढे जाताना दिसतोय. कारण की गॉडसन की काय यांच्या पहिल्या चेंडूवर जबरदस्त फटका बघितला आपण. आकाश यांच्या बॅटामधून आला तो षटकार होता. यावेळी नक्कीच लेट कटचा फटका होता कारण की भरपूर बाउन्स होता या चेंडूला. 1 धाव भेटली जाईल. बघूया पुन्हा एकदा गॉडसन. यावेळी नक्की चांगला चेंडू आणि इथं फलंदाजाला परतावं लागेल. फलंदाज मैदानाच्या आत गेलेत ते म्हणजे योगेंद्र. लेफ्ट हँडेड फलंदाज आहे. बघूया गॉडसन की का नक्कीच कमबॅक करत आहे. तिथून पहिल्या चेंडूवर जरी षटकार आला होता त्याच्यानंतर नक्कीच कमबॅक काय असतो ते दाखवून देत आहेत. धावसंख्येचा वेग पहिला तर धावसंख्या झाली ती म्हणजे 26 धाव पूर्ण झाल्यात. अजूनही या षटकातील 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तर चला थोडीशी घाई करायची आहे. गॉडसन विनंती करतोय. कारण नक्कीच लेफ्ट हँडेड फलंदाज तेव्हा नक्कीच तणाव असतो. प्रत्येक स्ट्राईक रोटेटवर कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागतोय. बघूया गॉडसन यावेळी नक्कीच समोरच्या दिशेने चांगला फटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक ॲस्टल आहेत तिथं. ॲस्टल न जितेश नव्हता, 2 जण आले. बघूया गॉडसन यावेळी चांगला चेंडू निर्धाव चेंडू जातोय. षटक क्रमांक 3 संपलेला आहे. धाव अजून 1 चेंडू बाकी आहे. बघूया शेवटचा चेंडू घेऊन गॉडसन. यावेळी नक्कीच ब्लाइंड स्ट्रोक खेळायचा होता. फलंदाजाला 1 धाव पूर्ण केली. दूरवरून क्षेत्ररक्षक सॅने आल्यात. 1 धाव भेटेल. या 1 धाव संख्येने संघाची धावसंख्या होते 28. 28 धाव पूर्ण. शेवटचं षटक कुणाकडे दाखवतील आत्मविश्वास. देऊया तोपर्यंत डीजेला संधी. ऐकूया सुमधुर संगीत. यू गए यू आय. कम ऑन डीजे. वाघाच्या जातीचा घोड्याच्या चालीचा, वाघाच्या जातीचा घोड्याच्या चालीचा, बैल पळतय वाऱ्याच्या वेगाचा, बैल पळतय वाऱ्याच्या वेगाचा. आमच्या शंभू बैलाचा अटॅक कोणी नाद नाही करायचा. बालुशेत छकडे वाल्याचा तिला कोणी नाद नाही करायचा.
डीजे. शेवटचं षटक घेऊन गोलंदाज अनिकेश. बघूया अनिकेश आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन रनअप मध्ये व्यत्यय येतोय. बघूया शेवटचं षटक आहे. नक्कीच इथून कुठेतरी 15 तरी धावांचा प्रयत्न करावा लागेल मड 11 संघाला. षटकातील पुढचा चेंडू घेऊन पहिला चेंडू घेऊन यावेळी नक्कीच पॅड अँड बॉल झालेला आहे तिथं फलंदाज. कमॉन डीजे. हॅलो थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतिश जात आहेत. जबरदस्त चेंडू बघितला अनिकेश. मागील मॅच मध्ये नक्की शेवटच्या षटकामागे 13 धावा डिफेंड करायच्या होत्या. त्या 13 धावा डिफेंड केल्या होत्या. तोच गोलंदाज आपण नक्कीच पुन्हा एकदा स्लॉग ओव्हर मध्ये बघत आहोत. नक्कीच इथून मड 11 संघाला देखील चांगली फलंदाजी करावी लागेल, चांगली फटकेबाजी करावी लागेल. कारण नक्कीच कुठेतरी 40च्या पुढे धाव्या नेवाव्या लागतील. कारण आपण जरी खेळपट्टी बघितली तर नक्कीच हवेची भरपूर साथ आहे इथं प्रत्येक खेळाडूला. फक्त आणि फक्त चेंडू तुम्हाला मिडल ऑफ द बॅटने खेळायचा आहे आणि हलकासा फोर्स. नक्कीच प्रेक्षक जरी भरपूर ऊन आहे तरी नक्कीच प्रेक्षक काही घरी बसले नाही. नक्कीच या मॅचचा आनंद घेण्यासाठी या तब्बल एवढं ऊन आहे तरी देखील ते मैदानाच्या आत आले आहेत. नक्कीच जिथे जागा भेटेल तिथे जाऊन ते बसलेले आहेत. नक्कीच या मॅचचा या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. बघूया अनिकेश आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन नवीन आले फलंदाज आहेत ते म्हणजे आतिश. आतिशने मागील मॅचमध्ये चांगली फलंदाजी केली होती. बघूया तोच आतिश आता मात्र 7व्या क्रमांकावर आलेला आहे. यावेळी नक्की चांगला फटका आहे. बघूया इन द गॅप आहे पण तिथे थोडेसे फंबल गॉडसन. एक होती तिथे 2 भेटलेले आहेत. या 2 धावसंख्या संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 30 अप. अजूनही येणारे मला वाटतं 4 चेंडू बाकी आहेत. बघूया अनिकेश पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन आतिश यांच्यासाठी. यावेळी बघूया ऑफ स्टंप सोडून जाणारा चेंडू होता. पंच आमच्यापर्यंत वलत आहेत. अवांतर धाव. बघूया पुन्हा एकदा अनिकेत षटकातील पुढचा चेंडू घेऊन. यावेळी नक्की चांगला चेंडू सरप्राइझिंग डिलिव्हरी बाय अनिकेश. अनिकेशला याच्या अगोदर जास्त कधी गोलंदाजी करताना बघितलं नव्हतं पण नक्कीच आज मात्र लाख मुलाच्या स्पर्धेमध्ये देखील आज स्लॉग ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी येतो म्हणजे नक्कीच कमालीची गोष्ट आहे. आणि नक्कीच हाच आत संघाचा त्याचा विश्वास होता आणि नक्कीच तो आत्मविश्वास त्यांनी सिद्ध करून दाखवलाय. यावेळी शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू होता. बघूया समोरचे खेळून गेले 70 रक्षक आहेत तिथे आणि नक्कीच त्याचाच खास मित्र जिवलग मित्र स्मित घावटे याने टिपलाय हा झेल. कमॉन डी
क्या बात आहे अनिकेश. अनिकेश फलंदाजी चांगली करतो आम्हाला माहीत होतं, पण नक्की तितक्याच चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करत होते हे आम्हाला माहीत नव्हतं. जबरदस्त गोलंदाजी. बघूया अनिकेश पुन्हा एकदा ब्लॉक केलं होतं. क्या बात आहे, जबरदस्त डिलिव्हरी. काय अफलातून चेंडू टाकलेले आहेत अनिकेत याने या ओव्हरमध्ये. काय नक्कीच अनप्लेबल डिलिव्हरी असतात त्या अनिकेशाच्या माध्यमातून या ओव्हरमध्ये टाकण्यात आलेल्या आहेत. नक्कीच कुठल्याही प्रकारची मुभा देत नाही, रूम बनवून देत नाही, जागा बनवून देत नाही. खोलवर टप्प्याचे चेंडू वारंवार अतिशय चांगल्या वेगाने चेंडू हाताळत आहेत. शेवटचा चेंडू आहे, बघूया या शेवटच्या चेंडूवर किती धावा येतील. ह्यावेळी नक्कीच मिस करत आहेत. आणखी एक चेंडू निर्धाव जातोय. मला वाटतं यस 31 धावा 4 षटकामागे बनवून 32 धावांचं आव्हान ठेवलंय. तर यस जाऊया पुढच्या इनिंग मध्ये. नक्कीच व्हॉइस ऑफ मनोरी, नक्कीच मिस्टर मनोज सर यांचा आवाज ऐकूया. यू गय कम ऑन डीजे. तुमची हालूची कंबर 100 तुमचा पहिला नंबर. चालताना न करा एकदम जबर. आताची पोर बघा हातालिंदर दिसावला मुलीवर करा नजर. 100 तुमचा पहिला नंबर. चालताना न करा एकदम जबर. आताची पोर बघा हातालिंदर दिसावला मुलीवर करा नजर. बरी सगळे कामान हुशार बारी. तुझे मगची माहिती मिळलंय माना सारी. टेक्यावरती तू चालणारी कोंबरी वाणी पाऊल टाकणारी. सांग होशील का तू अमदा माझी नवरी. कोणाशी करते सुरमस्करी दर्यावरची मी हाय पोरी. अंगाची येईल बघा सगळी हुशारी. बघून बोली भाली पोरी लावू नको ऐशिलारी गोरी. कपात करीन मी हाय पाचलेली सुरी. अगो वहिनी मी मुंबईचा मनोरकर. माझा बापूस हाय पैसेवाला जबर. रेवाला मिळेल 2 मजल्याचं घर. करण कप्तान 2-3 चाकर. खाली नजरेला माझे मिळव तुझी नजर. अगो वहिनी मी मुंबईचा मनोरकर. माझा बापूस हाय पैसेवाला जबर. रेवाला मिळेल 2 मजल्याचं घर. करण कप्तान 2-3 चाकर. खाली नजरेला माझे मिळव तुझी नजर. चला बघाजी सर आपले बॅट्समनची तिथं वाट बघतायत पंच. दोन्ही पंच तयार आहेत, पण मग मात्र बॅट्समन जायचे तिथं बाकी आहेत. धन्यवाद प्रतीक कतवार. आपण बघतो की 32 धावेचं इथं टार्गेट समोर ठेवलेलं आहे मड 11 या संघाने उत्तम बॉयज या संघासमोर. त्याचे सोन सलामीचे फलंदाज आपल्या समोर जाताना दिसत आहेत. अनिकेश आणि कॅशू हे 2 सलामीचे बॅटर आपल्या समोर जाताना दिसत आहेत. आणि दोन्ही बॅटर जर बघायला गेलं उत्तम परिसरातील जो एक संघ निवडला जातो त्याच्यामध्ये हे 2 बॅट्समन खूप महत्त्वाचे आहेत आणि चांगले बॅट्समन आहेत.
म्हणजे असं आता आपण बघतोय की दोन खेळाडू इथं मध्ये आपल्या सामील झाले. तर उत्तन बॉयज या संघामध्ये टेनिसचा बाहुबली ॲस्टेल आणि त्याच्याबरोबर त्याचा एक खास मित्र जितेश देखील आलेला आहे. याचा अर्थ की थोडं बलगट झालेलं आहे. बॅटिंग साईड खूप फुल झाली आहे उत्तन बॉयज या संघाची. तर एवढंच की 32 धावा आता त्या चेस करायचे आहेत आणि समोरचा संघ आहे तो देखील एक तुल्लाबुल्ला संघ, तो म्हणजे मड 11 हा संघ समोर आहे. याच्यानंतर आय लव्ह कांदिवली वर्सेस जे बॉयज भाईंदर या दोन संघाच्या कॅप्टनने टॉससाठी तयार राहायचं आहे. 2 शतकं संपल्यानंतर टॉससाठी दोन्ही कॅप्टनने यायचं आहे. टॉस का बॉज आपण एक छोटं स्टेज केलं आहे तिथं यायचं आहे. आय लव्ह कांदिवली वर्सेस जे बॉयज भाईंदर या दोन संघाचे कॅप्टन टॉससाठी या 2 शतकं संपल्यानंतर टॉससाठी यायचं आहे. सलामीचे फलंदाज स्ट्राईकवर कॅशेमिरो, नॉन स्ट्राईकवर अनिकेश. तर टीमा आल्या असतील तर त्यांनी ते रिपोर्टिंग करून घ्यायचे आमच्याकडे पेव्हिलियन बॉक्समध्ये. तुमच्यासाठी आयोजक थांबलेले आहेत. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका आहे. चेंडू बघूया विशाल चेंडूच्या खाली, मात्र नाही विशाल यांना सोडून तो चेंडू जातोय. प्रेक्षक टाटा बाय बाय करत प्रेक्षक दीर्घामध्ये 6 धावसंख्येसाठी. कम ऑन डीजे शोएब. माये मामन मामाने घात केलाय, माये मामन मामाने घात केलाय. मामा काय बघून पोरी दिली, मामा काय बघून पोरी दिली. माये मामन मामाने घात केलाय, माये मामन मामाने. थँक्यू शोएब या गाण्यासाठी. आपण पुन्हा एकदा दुसऱ्या चेंडूकडे येणार आहोत. गोलंदाजसाठी गोलंदाज चेतन याच्या पहिल्या चेंडूवर षटकाराचा मुर्तापुर्ता झालेला आहे. ट्रेकमॅट शॉट. पुन्हा एकदा कॅशू तयार. पुन्हा एकदा ग्राउंड शॉटच्या दिशेने चेंडू जातोय. शतरक्षक आहे बघूया. येस, इथं तीट थाडांबारची गरज नाहीये. फलंदाज डायरेक्ट हिट झाल्यानंतर अनेकेश या फलंदाजाला इथं बाद व्हावं लागले. गोमंदमाई शिकलेली नव्हती का, गोमंदमाई अडाणी होती का, गोमंदमाई शिकलेली नव्हती का, गोमंदमाई अडाणी होती का. थँक्यू शोएब. नवीन फलंदाज नंबर 3 वर येतोय. पहिल्याचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच जो पुरस्कार ज्या खेळाडूला ठरला होता तो सॅनियो, ज्यांनी पहिल्या सामन्यामध्ये 3 फलंदाजांना बाद केलं होतं आणि 17 धावा देखील केल्या होत्या. म्हणून त्याला अष्टभिलूगिरी करून त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आमचे स्कोरर विष्णू आणि आम्ही 2 कॉमेंटेटर बस त्याच्यामध्ये काढलं होतं. पुन्हा एकदा गोलंदाज चेतन. आपल्या शतकात पुढचा चेंडू. हो, काय जबरदस्त चेंडू टाकलेला आहे. चेंडू थोडा मग पंचांकडून इशारा मात्र येतो तो वाईडचा, कारण आम्ही ज्या दिशेला बसलोय ती दिशा थोडी ऑफ साईडची आहे. त्यामुळे आम्हाला प्रत्येक चेंडू असा वाटतो की चांगला आहे. पण पंच तिथे आहेत, ते पंच सांगतात की चेंडू वाईड बॉल घोषित होतोय. एक अवांतर धाव मिळते. मिस्टर एक्स्ट्रासमध्ये ओपन झालेले 1 या धावसंख्येने आणि टोटल धावसंख्या पोहोचली ती 7 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाज चेतन आपल्या शतकातील पुढचा चेंडू घेऊन येतोय. स्ट्राईकवर बघा, नो मॅन्स लँडमध्ये चेंडू खूप वेगाने जातोय, पण नाही तिथं शतरक्षक विशाल याच्यासारखी तिथं भिंत आहे आणि खरोखर बाजूला भिंत देखील आहे, पण विशाल ही भिंत एवढीच मजबूत आहे त्या भिंतीला चेंडू देखील लागून देत नाहीये. चांगलं शतरक्षण विशाल यांच्याकडून 1 धाव मिळते. 1 धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोचलेली आहे 38 या धावसंख्येवर. आय लव्ह कांदिवली संघाचा कॅप्टन मला वाटतं येतोय. दिलीप सांगतोय की येतोय, तर माहिती नाही कोण कॅप्टन आहे. मात्र आय लव्ह कांदिवली या संघाचा कॅप्टन आणि त्याच्यानंतर जे बॉयज भाईंदर या संघाच्या कॅप्टनने टॉससाठी यायचं आहे. बघा, वेळ खूप कमी आहे. तुम्हाला तर दुपार वाटते, पण याच्यानंतर 1-2 तासामध्ये थोडा इथं प्रकाश तर कमी नाही होणार, पण थोडं टाईम वेळ कमी मिळेल. एकदा गोलंदाज यस, इथं चेंडू मला वाटतं बॅटला चाटून गेला होता. एसटी रक्षक ओमकार तिथं होता, मग त्याच्या बाजूने चेंडू फर्स्ट स्लिपच्या दिशेने खेळाडू त्याच्या हातात जातोय. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू पडतोय, मात्र धाव मिळणार नाहीये. चेंडू जातोय डॉट.
धावसंख्या रोखून ठेवली ती 8 या धावसंख्येवर. बघा 32 धावेचं टार्गेट आणि प्रत्येक शतकामध्ये 8-8 धावांची मेंटेन सरासरी ठेवावी लागली 32 धावा चेस करण्यासाठी. आणि त्या डिपेंड करण्यासाठी गोलंदाजाचा खूप कस लागणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाज चेतन राईट आर्म राऊंड द विकेट मारा करतोय. फलंदाज सॅन्यो हा फलंदाज धावखूर आहे. चांगला चेंडू. पुन्हा एकदा चेंडू थोडा आता मात्र पेसमध्ये थोडी बदल केली. चेंडू थोडा लॉम पद्धतीचा चेंडूतला स्लॉम पद्धतीचा चेंडू. फलंदाजाला काही करता आलेला नाही. फसवीगिरीची चेंडू इथं बघायला मिळते चेतन यांची. चेतन आणि ओमकार त्यांचे डॅडी आमच्या बाजूला बसलेत. सतीश यांच्या बाजूला अरुण बसलेले आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आमच्या मंचावर सिट्रा क्रिकेट क्लबच्या वतीने ही स्पर्धा हिचं आयोजित केलेली आहे. शेवटचा चेंडू आहे चेतन यांचा. आता मात्र पुढे येण्याचा प्रयत्न 2 स्टेप पुढे आला होता. पंच मॉन्टी गोडेकर सरांकडून इशारा त्यांचे दोन्ही पंख हवेत. ते सांगतात की हा चेंडू वाईड बॉल घोषित होतोय. या एक दुसऱ्या एक्स्ट्रा आणि मिस्टर एक्स्ट्रासमध्ये 2 वाढलेले आहेत आणि टोटल धावसंख्या झाली ती 9. एक फलंदाज बाद 9 धावा. नंबर 1चं शतक मैदानावर चालू आहे. 32 धावेचं माफक असं आव्हान. बघा तिथं एक मला वाटतं काही होमसाईच्या स्क्वॉडमध्ये एक तिथं आपले आजोबा आलेले आहेत. प्लीज कोणाला जर त्यांची दया येत असेल तर खुर्ची द्या त्यांना बसण्यासाठी प्लीज. पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न मात्र बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये आणि फलंदाजाला इथं समोर बघितलेलं पंच गोडेकर सरांनी आणि त्या फलंदाजाला इथं बाद ठरवलं गेलेलं आहे. थँक्यू ओमसाई संघाच्या काही खेळाडूंना. बघा प्रत्येक आपण बघतोय की इथंच नाही तर कुठं कुठं जर मला वाटतं आपले आजोबा किंवा आपले बाबा जर आले असतील मी कोणाची असू दे तो वयस्कर माणूस असेल त्याला खुर्ची बसण्यासाठी द्या. खास करून बघा त्यांच्यासाठी खास क्रिकेट सामने आपण खेळू. प्रत्येकजण तिथं आम्ही मला वाटतं कुठं मी गेलो ना तर मला हेच विचारतात की मॅच कधी होणार आहेत म्हणून. खूप लवर्स आहेत क्रिकेटचे लवर्स आहेत. प्लीज त्यांना जागा बसण्यासाठी द्या. आपल्यापेक्षा आणि आपल्या बाबाच्या एखाद वेळेस वयाला असतील त्यांना बसण्यासाठी खुर्च्या ठेवा. चला आपण एक शतकाचा खेळ समजा. धावसंख्या झाली ती 9 धावा. एक फलंदाज 2 फलंदाज बाद झालेले आहेत आणि 2 फलंदाज जे बाद झाले त्याच्यामध्ये दोन्ही फलंदाज चेतन याच्या गोलंदाजीवर बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज नंबर 4 वर येतोय जितेश. जितेशच्या फलंदाजाला नंबर 4 वर पाठवलेलं आहे. फलंदाजी खूप मजबूत आहे. अजून टेनिसचा बाहुबली ॲस्टेल येणं बाकी आहे. वेलेरिन येणं बाकी आहे. भरपूर अशी गॉडसन किक आहेत. स्मिथ आहे. स्मिथ गावठ्या देखील चांगला एक खेळाडू आहे. या खेळाडूंना अजून येणं बाकी आहे. म्हणजे याचा अर्थ की उत्तम बॉईज या संघाने आपला संघ स्तंभवला केलेला आहे. एकदम स्ट्रॉंग संघ आहे. असं म्हणावं की प्रत्येक खेळाडू आपापल्या परीने चांगली फलंदाजी म्हणा की आपला जो काही खेळ असेल तो करून दाखवेल याच्यात काही शंका नाही आहे. मड संघ देखील चांगला एक मजबूत संघ आहे. मात्र त्याच्याच 2 खेळाडू या संघामधून दिसत नाही आहे. एक म्हणजे डिनू आणि दुसरा म्हणजे स्वप्नील उर्फ प्राची. हे 2 खेळाडू नाही आहेत. त्याच्या ऑप्शनमध्ये देखील चांगली कामगिरी या संघाने केलेली आहे. योगेंद्र दुसरं शतक घेऊन येतो. डावखुरा गोलंदाज आहे आणि खरोखरच योगेंद्र एक चांगला गोलंदाज आहे. नेहमी आपण बघतो की मड 11 या संघासाठी नेहमी खेळत असतो. एक संघ जर त्यांचा असला तर योगेंद्र, स्वप्नील, त्याच्यानंतर आपण ओमकार, चेतन, विशाल, अनिकेत असे काही खेळाडू बघायला मिळत आहेत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी पहिला चेंडू मोठा फटका. कॅशिओ यांच्या बॅटीतून एक उत्तुंग षटकार येतो. मेल्विन फोन्सेका षटकार ज्याला म्हटलं जात आहे आणि 6 धावसंख्येने कॅशिओ आणि धावसंख्या आपली वाढवलेली आहे ती 13 या धावसंख्येवर. कॅशिओच्या षटकाराच्या साईने तो पोचला 13 या धावसंख्येवर. टोटल झाली ती 15 या धावसंख्येची. 15 धावसंख्या झालेली. अजून पण 32 धावांमधील 17 धावांची गरज आहे आणि चेंडू भरपूर बाकी आहेत. मात्र फलंदाजी देखील खूप मजबूत आहे. हा क्वार्टर फायनलचा सामना. याच्यामधला जो संघ जिंकेल तो सेमीफायनलमध्ये प्रवेश करणार आहे. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. थोडा मिसटाईम स्ट्रोक होतोय. मारायचा होता ऑन फाईन लेगच्या दिशेने मात्र चेंडूच्या स्टिकर जवळ लागतोय. चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने. एक डीप मारून शतरक्षण येतोय. 1 या धावसंख्येसाठी दोन्ही फलंदाज पुन्हा एकदा आपल्या जागेमध्ये सुरक्षित पोहोचलेले आहेत आणि या 1 धावसंख्येने धावसंख्या पोहोचलेली आहे ती 16 या धावसंख्येवर. आता 16 झालेत. 16 धावांची गरज आहे आणि चेंडू देखील बघायला गेले ते 16च बाकी आहेत. म्हणजे 16. बघूया कोणाला हा 16 लकी नंबर ठरतोय. मात्र चेंडू कमी होत जातील. धावा देखील कमी होत जातील.
मात्र क्रिकेट आहे, जो पण शेवटचा चेंडू आणि शेवटचे धाव निघत नाही तो पण क्रिकेट संपत नाही. असे मोठे बघा, मारायचा होता कुठं आणि मारला कुठं, कहीं पे निशाणा कहीं पे निघाय असं झालेलं आहे. मात्र चेंडू जातोय तो पॉईंटच्या दिशेने, मारायचा होता फायनलेजच्या दिशेने, मिस टाईम स्ट्रोक होतो, एजवर लागतोय चेंडू. जितेश आणि 1 या धावसंख्येने आपलं खातं ओपन केलेलं आहे आणि एकूण धावसंख्या पोचलेली आहे ती 17 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा योगेन, ज्याच्या पहिल्या चेंडूवर षटकार, 2 चेंडू टाकले त्याच्यावर 2 सिंगल्स. कॅश्यू 14 धावसंख्येवर खेळतोय. पुन्हा एकदा फुलटॉ चेंडू, चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेने, शतरक्षण केलं जाईल, 1च धाव मिळेल. आणि या 1 धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोचलेली आहे ती 18 या धावसंख्येवर. आता 14ची गरज आहे. 14 चेंडूचा खेळ देखील बाकी आहे. 14 मध्ये 14ची गरज आहे. बघा आमचे कॅमेरामॅन्स रायलन, मला वाटतं रायलन काय नाव आहे, रेलियन, आणि त्याच्याबरोबर योहान देखील आहेत. ते आज आपल्याला यूट्यूबचा लाईव्ह जो कव्हरेज आहे तो दिसतोय आपल्यासमोर, त्याच्या माध्यमातून बघायला मिळतं. मग बघा कोणतरी पुढे येतोय, चांगली गोष्ट आहे. पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही. वेट फॉर द अंपायर सिग्नल. त्यांचा इशारा येईल आपल्यापर्यंत. बाय आहे की बॅटला लागून गेलेली मॉन्टीसर ही धाव आहे. येस, बॅटला लागून गेलेली धाव आहे, त्याच्यामुळे 1 धाव मिळते ती जितेश. टोटल धावसंख्या पोहोचली ती 19 या धावसंख्येवर. आता 19 धावा झालेल्या, त्याचा अर्थ की 13 धावांची गरज आहे. 13 चेंडू आणि 13 धावांची गरज. पुन्हा एकदा योगेंद्र आपल्या शतकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. हो येस, इथं अपील केली जाते. पंच सांगतायत की थोडा ऑफस्टिक किंवा लेग स्टिकच्या बाहेर जातो चेंडू. बॉय इथं लेग बायचा इशारा मॉन्टी सरांकडून. या 1 धावेच्या सहाय्याने धावसंख्या पोचलेली आहे ती 20 या धावसंख्येवर. 2 षटकाचा खेळ संपतोय, धावसंख्या झाली ती 20. आणि पुन्हा एकदा शोएब याला एक संधी भेटलेली आपलं एक चांगलं असं गाणं वाजवण्याची. गेली गोलार
आता शेवटचं शतक आणि शेवटच्या शतकासाठी आपण बघतोय की गोलंदाजसाठी गोलंदाज आकाश आहे की सागर आहे, कोण बॉलर? येस, आकाश याच्याकडे शेवटचा चेंडू म्हणजे शेवटचं शतक टाकण्यासाठी 6 चेंडू टाकण्यासाठी त्याच्याजवळ दिलेले आहे आणि त्याला या 6 चेंडूमध्ये 4 धावा डिपेंड करायचे आहेत आणि तोच गोलंदाज इथं शेवटचं षटक टाकण्यासाठी येतोय. स्ट्राईकवर आपण बघतोय कॅशिमिरोज आणि बऱ्यापैकी 16 धावा आतापर्यंत केलेले आहेत. नॉन स्ट्राईकवर व्हॅलेरी यांनी 1 धाव केलेली आहे. आकाश आपल्या शतकातील पहिला चेंडू घेऊन येतो. थोडं तिथं शॅडो प्रॅक्टिस त्याच्याकडून बघायला भेटली. 4 धावा त्याला डिपेंड करायचे आहेत आणि या 4 धावा डिपेंड करणं खूप कठीण आहे. कारण विशाल्याने प्रतीक याने अगोदरच सांगितलं तुमची स्ट्रेंथ आणि तुमच्या बरोबर बॉलीच्या ह्याच्यामध्ये बॉल जर आला, कोणाला पहिला चेंडू इथं वाईड बॉल घोषित होतो. एक अवांतर धावसंख्येने धावसंख्या थोडी कमी झालेली आहे म्हणजे ते जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे, त्याच्यामध्ये एक मायनस आले तर म्हणजे 3 धावांची गरज आहे. मड 11 जर जिंकली तर बिपिन यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस त्या संघाला दिलं जाईल. बिपिन यांच्याकडून. या गोलंदाज आकाश आपल्या शतकातील पुढचा चेंडू. हो यस, चांगली चेंडू. या चेंडूवर याच लेंथवर गोलंदाजी करावी लागेल. कॅशिओ यांना जर तुम्हाला फसवायचं असेल तर या लेंथवर गोलंदाजी बरोबर आहे आणि या गोलंदाजी जर असे करत राहिले तर मला वाटतं एखाद वेळेस थोडं हार्ड आव्हान आहे. आव्हान तर सोपं आहे पण ते हार्ड होईल, याच्यात काही शंका नाही आहे. 5 मध्ये 3ची गरज. आकाश पुन्हा एकदा गोलंदाजसाठी तयार होतोय. येस, तिथं काहीतरी मला वाटतं तो प्रॉब्लेम झालेला आहे रळपमध्ये. येस, मला वाटतं जो ग्राउंडचा जो भाग आहे, काँक्रीटचा भाग आहे, तो उंच आलेला आहे त्याच्यामुळे तिथं थोडं धावण्यासाठी प्रॉब्लेम होतोय. पुन्हा एकदा आकाश राईट आर्म राऊंड द विकेट मारा. हो, इथं सामना संपलेला आहे. कॅशिओ यांच्या बॅटीतून एक षटकार येतोय. शोएब यांना एक संधी भेटलेली आहे. एक सनग्लास आहे. संतोष